हे बघा, हे बघा असे आवळे आपण काय केले, वाफून घेतलेले. आवळे छानपैकी स्वच्छ धुवून घ्या, त्यांना व्यवस्थित वाफून घ्या. थोडंफार ते एकमेकांना लागल्यामुळे ते लाल होतात, ते मध्ये खराब राहत नाही. परंतु खराब राहिलं तर काढून टाका. एकदम खराब असतील तर त्यांना आजूबाजूने किसून वाळून घ्या आणि तुम्ही त्याची पावडर करून मेहंदीमध्ये टाकूनसुद्धा लावू शकता. आता हे वाफलेले आवळे, याचे आपण बिया काढून घेऊ. बरोबर, ह्या बिया काढल्या गेल्या की त्यांना थोडंसं कोरडं होऊ द्यायचं. त्याच्यानंतर मी बघा तुम्हाला आता पाक दाखवते. आता मी इथं ते करून ठेवलं होतं. आता पाक केला गुळाचा. तुम्हाला किती गूळ पाहिजे त्या क्वांटिटीने तुम्ही गूळ घ्या, कारण आवळ्याला साखर गूळ हे थोडं जास्तीच लागतं नाही का, ते तुरट लागतात म्हणून त्यांना थोडं जास्त घ्यावं लागतं. मग त्यांच्यामध्ये काय करायचं, पाक करायचा घट्ट, एकदम घट्ट पाक केला आणि त्याच्यामध्ये मी हे एवढे तुकडे वाफलेले होते ना, त्याच्या थोड्या अशा फोडी काढल्या आणि त्या मी याच्यात पाकात टाकल्या आणि त्याच्यानंतर हे थोडंसं उकळी येऊ दिलं. घट्ट पाकसुद्धा बघा त्याच्याने पातळ झाला. मग असंच आपण थंड झाला की तो घट्ट होईल, बरणीत भरून ठेवू शकतो आपण त्याला. तुम्हाला जर पाहिजे असेल फोडी नको, मग तुम्ही अखंडसुद्धा टाकू शकता. परंतु कसं असतं ना, अखंड पोरं खात नाही, ते वाया घालतात किंवा आपल्याकडनं खाल्ला जात नाही. म्हणून काय करायचं, छोट्या छोट्या फोडी करायच्या आणि त्या खायच्या. जेवढे तुम्हाला आवळे ह्या महिन्यात घेता येतील तेवढे आवळे घ्या आणि कँडी करा. मी बघा कँडी पण केलेली आहे, ती आता गच्चीवर मी वाळायला टाकलेली आहे ती कँडी. परत मी हे ओले आवळे केलेले, माझी सुनबाईला ओले आवळे आवडतात ना, मग मी तिच्यासाठी हा खास केलेले आहेत. बरोबर, आता